बातमी आहे प्रभाग क्रमांक 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचार शुभारंभाची। प्रभाग क्रमांक 2 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंत बोराटे, विशाल आहेर, रुपाली आल्हाट, अश्विनी जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मोशी गावचे ग्रामदैवत असलेल्या नागेश्वर मंदिर येथे भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, शहर अध्यक्ष योगेश बहल, भोसरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे, महिला शहर अध्यक्षा कविता आल्हाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रचार शुभारंभात महिलांच्या डोक्यावरती बांधण्यात आलेले गुलाबी कलरचे फेटे हे लक्षवेधी ठरत होते। त्याचबरोबर प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या तसेच नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या डोक्यावरील टोप्याही लक्षवेधी ठरत होत्या। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाबी कलर आणि लाडक्या बहिणींनी डोक्यावर घातलेल्या गुलाबी फेट्यामुळे प्रचार रॅली जणू काही गुलाबी जनसमुदाय विजयाचा गुलाल आत्ताच उधळत आहे अशा पद्धतीचे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते। या प्रचार रॅलीत ढोल ताशांचा नाद, जेसीबी मधून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांच्या घोषणा हे लक्षवेधी ठरत होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या टीमने। पाहुयात। आज आपण प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या 8 उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नागेश्वर मंदिराच्या या मंदिरामध्ये आपण सर्व उपस्थित राहिलेला आहात। पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित गव्हाणे, त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं या ठिकाणी भावना व्यक्त केल्या ते या भागातले नेते आमचे मित्र धनंजय आल्हाट, बबनराव बोराटे, कविताताई आल्हाट, प्रकाश सोमवंशी, बबनराव गाढवे आणि या गावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ सस्ते पाटील, सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता भगिनी, येणारी निवडणूक जी 15 तारखेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं हे भविष्य घडवायचे। धनंजय आल्हाट यांनी सांगितलं की किती मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये झालेला आहे। आम्ही या शहरामध्ये काम करत असताना 1992 सालापासून आम्ही काम केलं, हे शहर जवळून पाहिलं आणि अजितदादा सारखा नेता या परिसरामध्ये लाभल्यानंतर या शहराची खऱ्या अर्थानं भरभराट झाली। पण गेली 9-10 वर्ष या ठिकाणी आपण पाहतो भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार। पण आपल्याला खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये भवितव्य चांगल्या प्रकारे घडवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती असणारे आपले 8 उमेदवार विशाल आहेर असतील, अश्विनीताई जाधव असतील, वसंत बोराटे असतील, त्यानंतर सन्माननीय लक्ष्मण सस्ते असतील, हे सर्व या ठिकाणी आपल्या विशाल आहेर असेल, हे सर्व उमेदवार आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून अजितदादांची ताकद या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करायची म्हणून मी नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। या सर्वांना एक चांगल्या प्रकारे ताकद आहे आणि आपला आशीर्वाद आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती। 2 व प्रभाग क्रमांक 3 या दोन्ही प्रभागाच्या 8 उमेदवारांचा नागेश्वर महाराजांच्या या जागृत देवस्थानमध्ये आज इथं त्याचा नारळ वाढून आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। सर्वप्रथम तर मी या 8 उमेदवारांना
मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तमाम जनतेला इथं विनम्र आवाहन करू इच्छितो की त्यांनी घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारून या सारी आमच्या आठीच्या आठी नगरसेवकांना महापालिकेमध्ये पाठवण्याचा विक्रम करावा. आणि आपण आज इथं जमलेली जनता बघताय, ज्या जागरिक नागरिकांमधला जोश पाहताय तुम्ही, हे सर्वजण आता भारतीय जनता पार्टीपासून कंटाळलेले आहेत. आणि जे अजितदादांचं म्हणणं आहे ते अति सत्य आहे. आपण पाहिलं असेल की 1992 ते 2017 25 वर्षामध्ये अजितदादांनी या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. या चेहऱ्याचा कायापालट केलेला आहे. गावांना शहराचं रूप दिलंय, सिटीचं रूप दिलंय. बेस्ट सिटीचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. JNNURMच्या माध्यमातून साधारणतः 2600 कोटी रुपये या शहराला आणलेले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन असेल, मोठे फ्लायओव्हर असेल, मोठे ब्रिजेस असेल, ऑटो क्लस्टर असेल, IT पार्क असेल, मुलींचे IT असेल, असे भरघोस काम अजितदादांनी मागच्या 25 वर्षामध्ये केलेत. आणि त्याच्याच उलट 2017 मध्ये जे मोदी साहेबांची 14 मध्ये मोदी साहेबांची लाट होती, त्याचा फटका आम्हाला 17 मध्ये बसला. त्या फटका बसण्याला काय कारण होते, कारण आमच्यातलीच काही दिग्गज मंडळी तिकडे गेली. आणि ह्या वेळेला तसाही त्यांचा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की आमचे उमेदवार भक्कमायत येतील, त्यांना काढण्याचं काय आमिष दाखवून त्यांनी तिकडे घेतलेलं आहे. काही लोकांना मताचा आमिष दाखवलं आहे, काही लोकांना पैशाचा आमिष दाखवलेला आहे. कारण मी कायम सांगतो की जी लोक दादाला सोडून गेले ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी लोक आहेत. या संबंध उभ्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखा नेता शोधून सापडणार नाही. इतकं चांगलं नेतृत्व सोडून ही मंडळी तिथं पळून गेली आहे, कारण यांना काय वेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून गेलंय. जनताही त्यांना जाब विचारणार नाही की तुम्ही अजितदादांसारख्या नेत्याला का सोडून गेला, ज्याने तुम्हाला सर्व पदं दिली, सर्व मान दिला, सन्मान दिला, या शहरासाठी त्यांनी विकास केला. खऱ्या अर्थाने अजितदादा या शहराचे शिल्पकार आहेत. आणि आता आपण पाहिलं असेल की 17 नंतर 2024-25 पर्यंत साधारणतः या 9 वर्षामध्ये साधारणतः या महापालिकेचं बजेट 7 ते 8 हजार कोटी रुपये दर वर्षाचं आहे. साधारणतः 55 ते 60 हजार कोटी रुपये. मला विचारायचं आहे जनतेला की जनतेने भारतीय जनताला विचारावं की तुम्ही हे पैशाचं केलं काय, हे 60 हजार कोटी रुपयाचं काय केलेलं आहे. आणि त्याच्या उपरोक्त या शहराला तर काही दिलंच नाही, केवळ भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याशिवाय महापालिका कर्जबाजारी करून ठेवली आहे. मला आता नागरिकांना हेच सांगायचंय की आता हे कर्ज फेडणार कसं. हे कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडनं अधिकचा कर केला जाईल, हे कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर अधिकचा ताण बसला जाईल, हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हा लोकांना अडचणीत आणलं जाईल. आणि शहरामधल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मग पिण्याचं पाणी असेल किंवा मग ड्रेनेजची सिस्टम असेल, इतर सिस्टम असेल, ट्रॅफिकचं कंजक्शन बघताय. आज त्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली या शहराचं वाटोळं करून टाकलंय. कोट्यवधी रुपयाचा त्यांनी चुराडा करून टाकलाय. मोठ्या रस्त्यांना त्यांनी छोटे रस्ते करून टाकले. अशा पद्धतीने अडचणीनंतर अडचणी या शहराला सामोरं जावं लागतात. त्यामुळे दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणून माझी तमाम जनतेला विनंती आहे की आज आता याची सुरुवात झालेली आहे की विजयाची नांदी म्हटलं तरी चालेल. प्रभाग क्रमांक 2 आणि 3चे आमचे 8चे 8 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देतील हा माझा विश्वास आहे. आणि या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे की आज आपण या नागेश्वर महाराजा मंदिरापासून दर्शन घेऊन याची सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात खरं पाहता संबंध शहरामध्ये पोहोचेल आणि ह्याचा नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद पिंपरी चिंचवड शहराला मिळेल. आणि निश्चित नागरिक आता घड्याळ शिवाय पर्याय नाही, अजितदादा शिवाय पर्याय नाही, या गोष्टीकडे लक्ष घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा या 8 उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर मुशीकरांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी नारळ फोडलेला आहे. आणि या दोन्ही प्रभागातले जे 8 उमेदवार आहेत आपल्याला ते प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या 2017 पूर्वीचं पिंपरी चिंचवड शहर आणि 2017 नंतरचं पिंपरी चिंचवड शहर या शहरामध्ये कशा पद्धतीने चुकीचा कारभार या सत्ताधारी मंडळींनी केलेला आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना लोकशाही दडपण्याचं काम चालू आहे. उमेदवारांना दडपण आणणं, त्यांना वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवणं, अशा प्रकारचं काम गेल्या काही 4 दिवसामध्ये आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहतोय. आणि ही चुकीच्या पद्धतीची सत्ता ज्या लोकांच्या हातात दिलेली आहे ती अशा पद्धतीने लोकशाही दडपण्याचं काम करतायत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे तो अधिकार हिसकावून देण्याचं काम, लोकशाही दाबण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि एक प्रकारे आपला देश हुकुमशाहीला नेण्याचं काम ही मंडळी करतात. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या शहरामध्ये आणायची.
आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशाच्या नव्हे तर जगाच्या पातळीवर निर्माण केली आणि पुन्हा एकदा खरं तर आज नागेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या 8ही उमेदवारांचे अधिकृत उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. खऱ्या अर्थानं नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन नारळ फोडून आणि नारळ फोडतानाही कौल हा चांगला मिळालेला आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता ही पिंपरी चिंचवडला येईल, कारण दादांनी पिंपरी चिंचवड घडवलेला आहे आणि पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणजे दादा मानले जातात. त्यामुळे नागरिक, मला वाटतंय नागरिक हे उघड डोळ्याचे आहेत, त्यांना दिसतंय काय घडतंय काय नाही घडत. त्यामुळं नागरिकांना फक्त एकच सांगायची की तुम्हाला हाक दिली तर तुम्ही साथ द्या आणि घड्याळाला मत द्या, कारण की घड्याळ हे 100% येणार आहे, कारण नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे माझी सगळ्या या उमेदवारांना आणि नागरिकांना एकच विनंती आहे की आपण या प्रचारामध्ये आपल्या पद्धतीने आपण काम करायचंय आणि नागरिकांनी घड्याळाला साथ द्यावी. लढा खऱ्या अर्थानं एका सत्याच्या मार्गानं, नीतीच्या मार्गानं आणि तिला हरवण्यासाठी आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत आणि या शहराचा विकास खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे शहर उभं राहिलेलं आहे आणि जे शहर गौरवाने मान डोलत होतं, आज त्या शहराचा आज कर्जबाजारी झालंय आणि त्या शहराची मान आज खाली झुकलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा शहर हे डौलानं जर आपल्याला मिळवायचं असेल तर आदरणीय अजितदादा पवार शिवाय या शहराला पर्याय नाही, तेवढं लक्षात ठेवा. या मंडळींनी ही तिजोरी भकास केलेली आहे. भगवा घालून भगवं पांघरून या ठिकाणी राजरोसपणे दरोडे घालण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या तुजोराच्या चाव्या जर आल्या तर ही महानगरपालिका विकल्याशिवाय ही मंडळी राहणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक आव्हान आहे, दिवस फार कमी आहे. आपले हे सगळे जे उमेदवार आहेत चांगले कर्तृत्ववान उमेदवार आहेत आणि आपण काल पाहिलं असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये एबी फॉर्मची पळवापळवी असेल, ज्या भारतीय जनता पार्टीचं काम ज्या निष्ठावंतांनी 25 वर्ष केलं अशा लोकांना तोंड लढावं लागलं, अशा लोकांना रडावं लागलं ढसाढसा. काही लोकांना अटॅक आला. अशा प्रकारची अन्यायी पार्टी त्या कार्यकर्त्याची होऊ शकत नाही, ती जनतेची कधीच होऊ शकत नाही. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, वेळ फार कमी आहे, यांना पराभूत करणं हे आपलं एकमेव लक्ष आहे. भाजपला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत, भाजपला मत म्हणजे यांच्या दहशतवादाला मत. त्यामुळे ही दहशतवादी संपली पाहिजे. कालपासून सगळ्या उमेदवारांना पिछाव करतायत, तुम्ही माघारी घ्या. अरे किती तुमचं पोट मोठं आहे, सत्तेसाठी तुम्ही किती हवापलेलात. तुम्ही जर ही लोकशाही जर गाडू पाहताय, एखाद्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं राहण्याचा घटनेचा अधिकार दिलाय, परंतु त्या माणसाला तुम्ही उचलून घेऊन जाताय, त्याच्यावर दबाव टाकताय. काही मंडळीने तर या चरवलीच्या भागामध्ये त्या ठिकाणी जी काही महसूलची रॉयल्टी 5-5 कोटी रॉयल्टी पाठवली, म्हणली तू जर या ठिकाणी रिंगणात राहिला तर तुझं त्या ठिकाणी जे काही 5 कोटीची रॉयल्टी तुला भरावं लागेल, तुझे प्रोजेक्ट थांबव. काही लोकांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलून नेलं. अरे हा काय बिहार आहे का? तुम्हाला आम्हाला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकच पर्याय, आदरणीय अजितदादा पवार आणि याच ठिकाणी आपल्या सगळे उमेदवार निवडून द्यायचं आहे. ही दहशत संपवायची आहे. असंच जर चालत राहिलं, नागरिकांनी जर असंच भाजपला मत देत राहिलं तर ही लोकशाही संपणार आहे, निवडणुका संपणार आहे. निवडणुकीला माणसं उभी राहणार नाही, निवडणुकीला माणसं घाबरून जातील. त्यामुळे यांचा दहशतवाद उखडून टाकायचा तर सगळ्यांना एकजूट करायला पाहिजे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करता आपल्या पाठीमागे सगळी नेते मंडळी आहेत. आपल्या पाठीमागे अजितदादा आहे, घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. झुकणार नाही, वाकणार नाही, परंतु यांना खपवल्याशिवाय या ठिकाणी आपण राहणार नाही. एवढंच या दिवसात प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलने आता प्रचारात आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक दिवसांपासून प्रचार सुरू आहे, मात्र आज आपण जर पाहिलं तर ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी जाऊन जे आहे त्यांनी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. 4ही उमेदवार आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात. एकंदरीत आज प्रचाराचा नारळ फोडलाय, त्याआधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही अभिवादन देखील केलेलं आहे. काय कसा प्रतिसाद मिळाला आजचा तुम्हाला? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या बरोबर जनतेचा आहे, कारण की वसंतशेठ असतील, अश्विनीताई असेल आणि आम्ही पण दोन्ही जरी नगरसेवक नसलो तरी आमचं काम या भागात चांगलं आहे. त्यामुळे नागरिकांचा आणि सगळ्या सोसायटी धारकांचा आणि बैठकदारांचा, स्थानिक लोकांचा, सगळ्यांचा भरपूर प्रतिसाद आमच्या बरोबर आहे.
एकंदरीत आपण पाहतोय परवा एक प्रकार घडला, त्यामध्ये आपण पाहतोय तुमचे प्रतिस्पर्धी आता जे समोर आलेले आहेत राहुल जाधव, खरं तर असं समजलं जात होतं त्यांची आणि वसंत बोराटेंची लढत होणार आहे, मात्र शेवटच्या क्षणी असं काय झालं की तुम्ही दोघं समोरासमोर आले? नाही, ते तर त्यांचं काम त्या पद्धतीने नाहीये, त्याच्यामुळे ते वसंत शेठच्या कामाचा जो जोर आहे आणि लोकांची वसंत शेठला जी साथ आहे त्यांना घाबरून त्यांनी माघार घेतली आणि त्यांना वाटलं की माझ्यासमोर येऊन त्यांचं काहीतरी होईल. तसं काही होणार नाही, कारण की जरी त्यांनी त्या भागात काम करण्याचा प्रयत्न केलाय तर सगळे रोड, लाईट, पाणी, रस्ते आणि टीपी स्कीमचा मुद्दा असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, सर्व मुद्दे मी मांडलेले आहेत. जनतेला कोण काम करतोय कोण नाही करत माहितीये, कोण फक्त मिरवलंय पद घेऊन आणि कुणी काम केले जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता माझ्या बरोबर आहे. काय लढत होईल, तुम्हाला काय विश्वास वाटतो? आता दोघांमध्ये थेट लढत, माजी महापौर विरुद्ध तुम्ही नगरसेवक पण नाहीये, अशात आता लढत होतीये. हे काही अडचण येणार नाही, कारण की मी जे काय ना गेले 8-9 वर्ष कोविड पासून काम करतोय, माझ्या बरोबर जनता आहे. आणि जे काही जाधववाडी भागामध्ये शोरोडच्या पलीकडे कामं झालेली, पाण्याच्या प्रश्नापासून, रोड पासून, डीपीचे रोड आणि म्हणजे ना अबपत्र भरण्यापासून आणि ते आमच्या ज्या जमिनी महानगरपालिकेने टीपी स्कीम मध्ये घेतल्या होत्या, त्यानंतर आरक्षणामध्ये घेतल्या आहेत आता, त्याच्यात सगळ्यात जास्त विरोध कुणी केलाय. आणि जनताला माहिती आहे की जनता पाहते की कोण काम करते खरं आणि कोण काम करत नाही. जनता कामाच्या जोरावरती मलाच प्राधान्य देतील हे मला विश्वास आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांच्या पॅनल मधल्या नवीन चेहऱ्याचा बळी दिला जातोय, म्हणजे जो चेहरा वसंत शेठ समोर येणार होता तो तुमच्या समोर आलाय आणि जाणून बुजून वसंत शेठ समोर एक तुल्यबळ उमेदवार दिला असं म्हटलं जातंय. हा नाही, तर हे तर खासियतच आहे आमच्या माणसाची. त्यांनी आतापर्यंत आता अश्विनीताई जाधव सारख्या चांगल्या नगरसेवका त्यांचं तिकीट डावलण्याचं काम त्यांनी केलं. इथून मागचे जे नगरसेवक झाले, साधनाताई जाधव असेल, त्याच्यानंतर माऊली जाधव असतील आणि इतर जे काही लोक आमच्या भागामध्ये तयार होण्याचा प्रयत्न करतात, तर ते कुणालाही वरती येऊन देण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांच्याबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे, माझ्या भागातून मी एकटाच पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचं राजकारण चालतंय. मी आणि मीच पाहिजे अशा पद्धतीने चालत नाही. जनतेला सोबत घ्यायला लागतंय. प्रत्येक माणसाला असून, गावाला असू, बाहेरवाला असू, कुठल्याही असू द्या, कुठल्या जाती धर्माचा असू, प्रत्येकाला पुढे घेऊन घेण्याची त्यांची नीती नाहीये. त्यामुळे यावेळेस त्यांच्या जनता मागे राहणार नाही. एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय? मतदारांचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला? खरं तर तुम्ही पाहताय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. हे जात असताना या भागातला ट्रॅफिकचा विषय असेल, त्यानंतर प्रदूषणाचा विषय असेल, ह्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने आणता येईल, जो डेव्हलपमेंट प्लॅन झालाय या ठिकाणचे रिझर्वेशन कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल, नदीचा विषय आपल्या इथे खूप, आपण जर पाहिलं पाण्याचं जे दिवसाआड पाणी येतं ते दररोज पाणी आणण्याचं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित शहराला जे अपेक्षित आहे असा विकास आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडू. आणि हे होत असताना सोसायटी वर्ग ज्या पटीत या भागामध्ये वाढतोय, आपण जर पाहिलं पुढच्या 25 वर्षात साधारण आमच्या प्रभागामध्ये 40 ते 50 हजार फ्लॅट पोझिशन होत आहेत. तर हे होत असताना या भागाची पुढची नीड काय आहे, त्यांना पाण्यावरती आपल्याला सोल्युशन कशा पद्धतीने काढलं पाहिजे, ट्रॅफिकचं किती कार पार्किंग आपल्या भागामध्ये पाहिजे, रोड साईडला कमर्शियल किती निघलं पाहिजे आणि त्या भागातले इंटरनल जे डीपी आहेत ते कसे जॉईन झाले पाहिजे याच्यावरती आम्ही काम करणार आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे आता नव्यानं आम्ही 100 मीटर ते 150 मीटरच्या अंतरावर ते कव्हर करतील अशा पद्धतीने CCTVचा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही महापालिकेत मंजूर घेणार आहे. आणि अनेक अशा समस्या इथून मागच्या काळामध्ये या भागामध्ये जी काही कामं झाली ते प्रामाणिकपणे मी केलेली आहे. त्यामुळे निश्चित जनतेचा प्रतिसाद भरघोस आहे. त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. आणि काय होतं, आपणच ज्यावेळेस विजय असं म्हणण्यापेक्षा जनता जनार्दन आहे, सगळं जनतेच्या हातात आहे. त्यामुळे कोण ठरवू शकत नाही मी विजय होणार, हा विजय होणार. त्याच्यामुळे निश्चित आमच्या जो प्रतिसाद आज तुम्ही पाहिलं, गावात हजारोच्या संख्येनं गर्दी आमच्या आजूबाजूती होती आणि त्यामुळे तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने, खरं तर आम्ही फक्त म्हणजे जे काम आहे रस्ते विकास कामांचाही विचार न करता जो तरुण वर्ग आमच्या बरोबर जोडला जाणार आहे, त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये असो, महिलांच्या उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असो, खरं तर ही कामं नगरसेवकांची नाही, पण अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जो 18 ते 25चा जो तरुण आहे त्याला शिक्षणासाठी जी गरज आहे त्याची गरज पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहे. ज्यांना व्यवसाय करायचा आहे, ज्या ठिकाणी नोकरीला
एका ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे, अशा भागामध्ये ह्या लोकांना जी काय मदत लागेल ती महापालिका लेवलला असेल, स्टेट लेवलला असेल किंवा केंद्र लेवलला असेल, ह्या लेवलला आम्ही निश्चित मदत करू. आणि थँक्यू. आपण परवाचा जर विषय पाहिला तर नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. खरं तर सर्वसामान्य नागरिक जे कुठल्याही पक्षाचे नव्हते ते तुमच्यासाठी त्यावेळेस रात्री 11 वाजेपर्यंत क्षेत्रीय कार्यालय तिथं त्या ठिकाणी बसून होते. तुमचं काय म्हणणं आहे या प्रकरणावर? विरोधक रेडीचा डाव खेळतात का? मूड ऑफ खरं तर आमचं ह्या गोष्टीने झालं की जे टार्गेट होतं ते आमचं हिट नाही झालं, त्याच्यामुळे मूड ऑफ थोडंसं झालंय. बाकी आम्हाला अशी भीती कसली वाटत नाहीये. फक्त जे सगळ्यांची इच्छा होती किंवा अशी लढाई व्हावा ही झाली नाही, त्यामुळे सगळी थोडीशी कार्यकर्ते काल थोडे नाराज झालते किंवा, पण सगळे म्हणले ताकदीने आपण तयारीला लागू. आणि जे काय मतदार तर तोच आहे, परंतु जे सगळ्यांना करायचं होतं ते साध्य नाही झालं. आता विशाल भाऊ सारखा तरुण मित्र, सगळ्यांचा युवा मित्र आपल्या बरोबर आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र येऊन त्यांना विजयी करू ही ग्वाही तुम्हाला देतो. एकंदरीत आपण पाहतोय जो काही प्रकार घडला, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. नेमका दबाव कोणाचा होता निवडणूक आयोगावर? आता काय आहे, रात्रीस जो खेळ चाललाय तो अतिशय चुकीचा आहे. त्यांच्या मुळात 2 AB फॉर्म आधी होते आणि नंतर संध्याकाळचे 2 जोडले गेले. ही गोष्ट चुकीची घडली. ह्याचा न्याय आम्ही खरं तर मागत होतो. जे आमच्या बाबतीत झालं ते आम्हाला मान्य आहे. जे झालं ते विसरून पुढे जायचं. परंतु ज्या गोष्टी घडतायत त्या अतिशय चुकीच्या घडतायत. प्रशासनानं हे काम, आता आम्ही जे त्यांचं CCTV फुटेज मागतोय 2-3 दिवस झालं, जरी प्रचारात असलो, आम्हाला निवडणूक कुणाबरोबर लढायची आहे असं काही विषय नाही, परंतु हे काम जे चुकीचं झालंय ते इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये याच्यावरती कसा त्यांच्या अधिकाऱ्यांवरती प्रेशर क्रिएट करायचं आणि ते काम पुढच्या काळात त्यांनी करू नये ह्यासाठी कालची परवाची लढाई आमची होती. तर ती ठीक आहे, जरी नाही झाली तरी काय हरकत नाही, परंतु ते का झाले ह्याचा प्रश्न आम्ही खरं तर प्रशासनाला विचारतोय. CCTV फुटेज आम्हाला देत नाहीत आणि जो टायमिंग स्लॉट मागतोय त्या टायमिंगचे फुटेज न देता वेगळ्या टायमिंगचे फुटेज देतात, ही परिस्थिती आहे. खरं तर आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रथमतः अभिवादन केलं आणि त्यानंतर आमच्या मोशी गावचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या समोर प्रचाराचा आज नारळ फोडला, त्याचा शुभारंभ केला. खरं तर प्रचार खूप दिवसापासून आमचा चालूच आहे, परंतु आज प्रचाराचा खऱ्या अर्थानं सर्व मतदारांना बरोबर घेऊन आज आम्ही नारळ फोडलेला आहे. एकंदरीत कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? आपण पाहतोय नागरिक मोठ्या संख्येने करत पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, मात्र नागरिक तुमच्या सोबत. खरं तर आज नागरिक एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आमच्या बरोबर येत आहेत. खरं तर मतदार स्वतः म्हणतायत, ताई तुम्ही आम्हाला सांगा की प्रचार तुमचा कंटिन्यू चालू आहे, पण आम्ही कुठं अपेक्षित आहोत त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो, अशा प्रकारच्या भावना. कारण इथून मागच्या 7-8 वर्षापासून लोक पाहतायत, आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्यांची अडीअडचणी समजून घेऊन प्रभागात काम करत आहोत. आणि तेच नागरिक आम्हाला स्वतः येऊन सांगतात की जो तुमच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडू, अशा प्रकारची प्रत्येक नागरिकांमध्ये भावना आहे. एकंदरीत एवढा प्रतिसाद खरं तर मतदारच तुमच्या प्रचाराला फिरतात, काय कुठल्या पद्धतीचा रोष आहे त्यांच्यामध्ये? खरं तर सातत्याने जे प्रभागामध्ये प्रत्येक ज्या समस्येचं निदान लोकांना हवं होतं त्या समस्या जाणीवपूर्वक राहून जातात. आज DP रस्ते जे ओपन व्हायला हवे होते ते पण पाहताय तुम्ही झालेले नाहीत. हाही नागरिकांमध्ये रोष आहे. आज ट्रॅफिकची समस्या एवढी भेडसावते प्रत्येकालाच, प्राणी प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न नागरिकांसमोर आहेत. प्रलंबित समस्या ज्या आहेत त्या पुढे घेऊन नागरिक समोर येत आहेत. एकंदरीत पाहतो अश्विनी जाधव आपल्या सोबत होते, त्याचबरोबर रुपाली आलाट देखील आहे. खरं तर मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. कोणतं विजन घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जाताय, कोणते मुद्दे तुम्ही नागरिकांसमोर मांडताय? खरं पाहायला गेलं तर महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ट्रॅफिकचा, आणि तासनतास जनता त्या ट्रॅफिकमध्ये अडकत आहे आणि ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यानंतर महत्वाचा आणखी एक प्रश्न म्हणजे पिण्याचं पाणी. जे पाणी नागरिकांची फसवणूक करून त्यांना सांगितलं जातं की आसखेडवरनं आले, आंध्रावरनं पाणी आले, पण खरं पाहायला गेलं तर प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे आणि हे इंद्रायणी नदीचं पाणी फिल्टर करून नागरिकांना प्यायला दिलं जातं. तर याच्यावरती आम्ही आवाज उठवणार आहोत आणि नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं पाणी कसं भेटेल याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. प्रभागामध्ये असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत जे पूर्ण करायचे बाकी आहेत. इथून पाठीमागे ते करण्याचा प्रयत्न काही नगरसेवकांनी केला, पण काहींनी ते जाणीवपूर्वक अडवलं, त्या होऊन दिलेल्या नाहीयेत त्या गोष्टी.
आम्हीही खूप म्हणजे आता आम्हालाही तुम्ही पाहताय तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या पुढे आम्ही अनेक गोष्टी आणलेल्या आहेत. रस्त्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा मेन मुद्दा असेल आणि त्याच्यासाठी आंदोलनं आणि उपोषणं केलेली आहेत आणि काही प्रश्न सोडवले देखील आहेत आणि काही बाकी पण आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये जनता आम्हाला नक्कीच त्यांच्यासाठी काम करण्याची संधी देईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच पुढचे जे प्रश्न आहेत ते नागरिकांचे पूर्ण करून त्यांची सेवा करणार आहोत. परवाचा जो प्रकार काय घडला होता त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? कारण आपण पाहतोय त्या ठिकाणी मतदार सुद्धा जे नागरिक आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत त्या क्षेत्रीय कार्यालयात होते, मात्र काही त्याच्यावर तोडगा निघालेला नाहीये. परवाची परिस्थिती खूपच वेगळी होती. ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरला तर 3 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो आणि 3 वाजायला 5 कमी असताना वसंतभाऊ बोराटे असतील आणि विशालभाऊ आहेर असतील यांनी फॉर्म भरले, पण त्याच्यानंतर ते संध्याकाळी चेंज करण्यात आले आणि जाणीवपूर्वक समोरच्या म्हणजे आता जे समोरचे 2 उमेदवार आहेत त्यांना वेगवेगळ्या गटात विरुद्ध गटात लढवण्यात आलं आणि आता त्यांना जाणीवपूर्वक म्हणजे त्यांना त्रास दिलेला आहे. तो आम्हाला नाही येत. आमचा पॅनल तर चांगला आहे, काम करणारा आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाहीये. म्हणजे नागरिक आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे आमचा पॅनल तर विजयी होणारच आहे. पण हे जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात आणि नागरिकांनी हाच विचार केला पाहिजे की प्रामाणिकपणे काम करणारं कोण आहे आणि बाकी दुसरे तर सगळ्यांचा अनुभव जनता घेतच आहे. पण आम्हाला विश्वास आहे जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देईल. निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत या दोन्ही महिला उमेदवार देखील होत्या. त्यांनी देखील त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला, मात्र कुठेतरी विरोधक रडीचा डाव खेळतात आहे असं देखील त्यांचे या ठिकाणी म्हणणे. व्हिडिओ जर्नलिस्ट महानदास शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.